एक नाथसंप्रदाय असा आहे, हा मृत संजीवनी विद्येचा संप्रदाय आहे. एक ब्लॅक मॅजिक करणं म्हणजे काय असतं का, माणसाला मृत्यूच्या शय्येपर्यंत घेऊन जातं. आणि साबरी विद्या काय करते का, त्या मृत्यूच्या शय्येपासून त्याला उठवते, म्हणजे त्याला संजीवनी करते. साबरी हे भाषा आहे का, तंत्र आहे का, मंत्र आहे का? ही एक भाषा आहे. त्या भाषेमध्ये एक तंत्र रचले. साबरी देवीची त्यांनी उपासना केली आणि त्या उपासनेनंतर बाबांना ती देवीने वर दिला. तो वर दिल्यानंतर तिने जी शक्ती देवीने बाबांना अर्चित केली, त्या शक्तीच्या माध्यमातून बाबांनी ती विद्येला रचली, काव्य रचले. त्याच्या साबरी मंत्र हा फक्त आणि फक्त गुरूंच्या मुखातून घेतलेलाच कार्य करतो. ओम घोरे अघोष्य काया शुद्धी कटे विघ्न बंधय रक्ष शरीर. हा मंत्र जो पण व्यक्ती वाचतो, त्यावर केलंय असं चेडा सोडलाय म्हणजे सोडलाय, तुम्ही कसं काढताय सांगू शकता? जसं एक मनुष्याशी आपण संवाद करू शकतो, तसं आपण एक प्रेत, जिन जिन्नात फलित भूत प्रेत यांच्याशी सुद्धा संवाद करू शकतो. प्रोसेस करताना म्हणजे ती आत्मा तुम्हाला पण त्रास देऊ शकतो. काही लोकांना राग पण येईल, ठीक आहे, पण मी एक सत्य बोलतोय की काही लोक पाहिले आहेत तर ते फक्त निगेटिव्ह आणि निगेटिव्हच करतात. आता काही तांत्रिक मांत्रिक म्हणतात तुला हे वश करायचं असलं तर एखादी स्त्रीची बली द्यावा लागेल, जीव हत्या करावं लागेल असं पण सांगतात. नाथ संप्रदायामध्ये लिंबू कापण्याचं पण आदेश आहे. ते तुम्हाला मी प्रकार सांगतो. नाथ संप्रदाय म्हणजे फक्त आणि फक्त भस्मावर चालतो आणि जलावर चालतो. व्यभिचार, नैतिक कृत्य आणि लोकांविषयी द्वेष, जीव हत्या हे कलीचं स्वरूप आहे. ही जास्त प्रमाणात होणार. स्वयंगोरक्षणात पुन्हा सृष्टी होईल. नमस्कार मंडळी, आजचा विषय म्हणजे शाबरी विद्या. आणि शाबरी विद्या म्हटलं की सगळेच घाबरतात. तर त्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. शाबरी विद्या म्हणजे काय, शाबरी विद्या सिद्ध कशी केली जाते, शाबरी विद्या म्हणजे तंत्र आहे की मंत्र आहे की भाषा आहे, यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आपण आमंत्रित केले आहेत राजसागर महाराज यांना. नमस्कार महाराज. ओम नमो आदेश. नमस्कार. आदेश. सर्वप्रथम श्री गुरु मच्छिंद्रनाथ जींला आदेश. तर चला वेळ न घालवता पॉडकास्टला सुरू करूया. आता बोलता तुम्ही शाबरी विद्याच्या रिलेटेड काहीतरी हे बोलले. हा शाबरी विद्येचे रिलेटिव्ह कसं आहे का, जसं झुमरी साबर आहे, तलैया, रवैया, बरबरी, हे साबरी कसं झालं का, एक नाथ संप्रदाय असा आहे का, हा मृत संजीवनी विद्येचा संप्रदाय आहे. बाबांनी जी संजीवनी विद्या प्राप्त केली, मृतांना पण जीवनदान देणार. एक ब्लॅक मॅजिक करणं म्हणजे काय असतं का, माणसाला मृत्यूच्या शय्येपर्यंत घेऊन जाणं. आणि साबरी विद्या काय करते का, त्या मृत्यूच्या शय्येपासून त्याला उठवते, म्हणजे त्याला संजीवनी करते, जिवंत करते. तर ज्या ज्या ठिकाणी बाबांचं भ्रमण झालं त्या त्या ठिकाणी एक परिभाषा वेगळी होती आणि विद्येचे नियम पण वेगळे होते. आदिवासी भागामध्ये जे लोक होते ते थोडेसे त्यांना संस्कृत झालं, लिपीचं माहिती नसल्यामुळे मग त्यांच्या वाक्यरचनामध्ये बाबांनी ती विद्या रचली. बंगाल प्रांतात गेले, तिथं जी काव्यरचना चालली त्या काव्यरचनामध्ये बाबांनी मग हे पाठ एक 4 प्रकारे वधवल्या गेले. का आदिवासी भागामध्ये ही विद्या गेली ह्या प्रकारे वधवली, बंगाल प्रांतात गेली ह्या प्रकारे वधवली, मध्य प्रांतात आली ह्या प्रकारे वधवली, किनारी प्रांतात गेली त्या प्रकारे वधवली. तर ही अशी विद्येचे 4 प्रकार पडले. जसं झुमरी साबर, तलैया साबर हे बंगाल प्रांताकडे जास्त चालतं, रवैया साबर आदिवासी प्रांतात, असे 4 स्टेप मध्ये बाबांनी विद्या रचली, काव्य रचलं. काव्य रचलं म्हणजे एवढं साधं काव्य आहे का तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्याला उच्चारू शकता. पण आजच्या स्थितीमध्ये काय झालंय, सत्य गोष्टी खूप कमी प्रमाणात आहेत. आणि त्यांच्यानंतर नवनाथांनंतर पण नाथ झालेत, मग त्यांच्यानंतर पण काव्य रचले. बरंच शाबरी हे भाषा आहे का, तंत्र आहे का, मंत्र आहे का? नेमकं लोकांना हेच नाही माहिती. साबरी ही एक भाषा आहे. त्या भाषेमध्ये एक तंत्र रचले. जसं आपल्या भाषेमध्ये म्हणू आम्ही ओम नमो आदेश, आकाश बांधो पाताल बांधो, तसं साबरीमध्ये पण त्यांनी रचले. तसं बंगाली, बरबरी जशी भाषेची रचना आहे, साबरीमध्ये ते विद्यातंत्र रचले, एक मंत्र तंत्र रचले आणि यंत्र रचलेत. आणि एक जंत्र हा प्रकार येतो. जसं पशु पक्ष्यांची जी आकृती असते, व्याकृती असते, एक जिन जिन्नात परी यांची जी व्याकृती असते त्याच्यामध्ये लम बम भ्रम बिम हे बीज कोरले जातात.
आणि ते बीज म्हणजे जे आमचं शरीर आहे, ते बीज ज्या शरीराच्या स्थानावर आम्ही करतो ते स्थान ऍक्टिव्ह होतं. त्याला आपण जंत्र म्हणतो. आणि ही जंत्र ही आश्मकाळापासून चालवत आले आणि नाथांनी ही जंत्र असे तयार केली. आता लुप्त आहेत आता ते. तर जे जंत्र आहेत, कदाचित नंतर काही पॉडकास्ट तुमचा झाला तर आपण ते तुम्हाला दाखवू शकतो का जंत्र कशा प्रकारे तयार होते जुन्या काळी साबरी मध्ये. तर साबरी मंत्र आणि त्या मंत्राची जी जी काव्य आहे ही पण आपण बीज त्याच्यामध्ये जंत्रामध्ये काढू शकतो. तर शाबरी ही एक भाषा आहे आणि त्या भाषेमध्ये मंत्र तंत्र यंत्र हे मच्छिंद्रनाथांनी ही शाबरी विद्या कशी साध्य केली, म्हणजे त्यांच्याकडे कशी हे केली, त्याची एक कथा आहे ते पण सांगा आमच्या आता एक प्रेक्षकांना. नाथ संप्रदायामध्ये साबरी देवीची त्यांनी उपासना केली सबरीची. आणि त्या उपासनेनंतर बाबांना ते देवीने वर दिला. तर वर दिल्यानंतर तिने जी शक्ती देवीने बाबांना अर्जित केली त्या शक्तीच्या माध्यमातून बाबांनी ती विद्येला रचली, काव्य रचलं त्याच्यावर. शक्तीकडून सिद्धी घेऊन काव्य रचलं बाबांनी आणि हे काव्य आज प्रचलित. जसं बाबांच्या एका साबरीचा एक उल्लेख आहे, ओम नमो शाबरी शक्ती. हा उल्लेख अनेकदा येतो, ओम नमो शाबरी शक्ती. म्हणजे हे शाबरी शक्ती, शाबरी एक बीज आहे, त्या बीजाला बाबांनी उजागर केलं. रोमब्रह्म तत्वामध्ये जे बीज असतात ना, त्या बीजाला आपल्याला त्या माध्यमातून एक प्रचलित करावं लागतं. तर एक साबरी एक बीज आहे जे शक्ती स्वरूपात कार्य करते आणि ते बीज बाबांनी प्रज्वलित करून त्या बीजाकडून ही विद्येची रचना केली, जिला आपण साबरी संजीवनी विद्या म्हणतो. साबरी हे प्रथम बीज आहे नाथ संप्रदायाचं. आता हे काव्य समजा आता आहे का अस्तित्वात, म्हणजे आपल्याला भेटेल ग्रंथ काय असेल आहे का त्याचं? काव्य आहेत. हे काव्य ग्रंथाच्या विपरीत म्हणजे ग्रंथापासून वेगळे आहेत. ग्रंथ जसं 1 अध्यायापासून 40 अध्याय आहेत, नवनाथ भक्ती कथा सार. तर त्याच्यामध्ये प्रथम नाथांचा जन्म कसा झाला, कुठं झाला आणि शेवटच्या नाथांचा जन्म कसा झाला, ही 40 अध्यायामध्ये पूर्ण आहे कथन. पण याच्या व्यतिरिक्त जे काव्य रचलं बाबांनी, जे त्यांचे शिष्य होते, ज्यांना त्यांनी दिलं, हे फक्त त्या माध्यमातून चालत आलंय. जे अहम गोरक्ष बीज, जे गोरक्षांकडून जे बीज चालत असतात, जे बीज चालत आलं, जसं बाबांकडून गोरक्षनाथ, गोरक्षनाथांकडून गहिनीनाथ, हे जे नाथ त्यांच्यानंतर जे होत गेले, तर हे ते नाथ ज्यांच्याकडून होत गेले त्या खालीन ज्यांच्याकडे विद्या आहे, काव्य त्यांच्याकडे, गुरुकडून शिष्याकडे ती विद्या, संप्रदाय नाथ संप्रदाय म्हणजे गुरु आणि शिष्यांचाच. तुम्ही असे किमान तो पुस्तक विकत आणून किंवा कोणते ग्रंथ विकत आणून घरी त्याला स्टडी करणार, घरी त्याच्यावर अध्ययन करणार, अशाने साबरी मंत्र कधीही तुम्हाला फलश्रुती देत नाही. साबरी मंत्र हा फक्त आणि फक्त गुरूंच्या मुखातून घेतलेलाच कार्य करतो. साबरीची एक काव्य रचना आहे जी गुरु आणि शिष्यांमधून आली. ही गुरु आणि शिष्यांपासूनच चालत आलेली परंपरा आहे. असा काही मंत्र आहे का, समजा माझ्या आयुष्यात आता खूप त्रास आहे, मला घरी भांडणं चाललेत, पैसा नाही, हे नाही, असं काही मंत्र सांगा तुमच्या आमच्या प्रेक्षकांना. बघा, साबरी मंत्र तर खूप आहे, पण कसं असतं, साबरी ही गुप्त विद्या आहे आणि आम्ही गुरुस्थानाकडून आहोत. तर जे गुप्त मंत्र आहेत यांना आपण सांगू शकत नाही. पण तरी तुमच्या प्रेक्षकांना आज प्रत्येकाला याचा फायदा व्हायला पाहिजे, तर मी एक मंत्र पण सांगू शकतो, काही अडचण नाही. सर्वप्रथम लोकांनी श्री ओम नमो आदेश, श्री ओम नमो आदेश सतनाम आदेश गुरु को, त्याच्यानंतर 108 वेळेस श्री गुरु मच्छिंद्रनाथ सदा सहायते या मंत्राचा ज्यांनी पण आयुष्यामध्ये 108 वेळेस रोज जप सुरू केला त्याच्या जीवनातून व्याधी व्याधी संकट दूर होणार. दुसरा एक मंत्र आहे का, ओम घोरे अघोष्य काया शुद्धी कटे विघ्न बंधय रक्ष शरीर. हा मंत्र जो पण व्यक्ती वाचतो आणि वाचन जीवनशैलीमध्ये, तर त्याला व्याधी व्याधी भूत प्रेत पिशाच आणि करणे त्याचा त्रास आयुष्यात होणार नाही. हाच मंत्र जर कोणी घेईल, 108 वेळेस वाचतो आणि वाचल्यानंतर एक पिवळी मोहरी येते, तिला आपण पांढरी मोहरी पण म्हणतो. तर ह्या
मंत्राला समोर धरून मोहरी 108 वेळेस वाचन केलं कोणी आणि त्याच्यावर फुंकर मारायची 8 वेळेस आणि ती मोहरी स्वयंभरून 21 वेळेस उलटी फिरवून अग्नीमध्ये जाळली तरी त्याच्यावरची बाधा नवग्रह दोष आणि कोणी सोडलेली उपरी बाधा, जसे लोक एक चेडा सोडतात किंवा मुंज्याला वश करून त्या गोष्टी सोडतात. हल्लेकाली ह्या गोष्टी खूप विलुप्त झाल्या, पण ह्या गोष्टींचा सुद्धा प्रभाव याच्यामधून पूर्णपणे. हे आता तुम्ही उच्चारला चेडा, हे मुंजा, हे नेमकं काय आहे नेमकं? आता बघा, पहिल्या काळी कसं होतं, पहिल्या काळी काळ राज्य होतं, विद्युत नव्हते आणि विद्युत नसल्यामुळे जो सूर्यप्रकाशमय होईल आणि जी अग्निप्रकाशमय राहील, काळ्या विद्येचा एक प्रभाव हा फक्त काळ्या स्थानावर जास्त होतो. म्हणजे अंधारामध्ये ही निगेटिव्ह ऊर्जा, जसं आपण एक म्हणू ना, एक मनुष्य, एक पशु तो मृत झाला तर हा स्वयं स्वर्गात जात नसतो. पाप पुण्याच्या फेडा फेडण्यासाठी हा स्वयं सृष्टीवरच असतो, ज्याला आपण एक भटकी आत्मा म्हणतो, जे पितृ आत्मेमध्ये असतात. आणि मनुष्याचा आत्मा देहामधून निघतो पण तो स्वर्गात जात नाही. मनुष्याचा देह आत्मा सोडतो ही वेगळी घटिका आहे आणि आत्म्याला मोक्ष भेटणं ही वेगळी घटिका आहे. साधारणतः माणसाचा, जसा आम्ही एक सजीव आहोत, आमचा आत्मा आणि आमचा देह, जसा देहामध्ये आत्मा 30 वर्षाचे आम्ही जेव्हा होतो त्यावेळेस त्या आत्म्यांचा 1 वर्षाचा कालावधी होतो. एवढे किमान माझ्याकडे खूप लोक येतात माझ्याकडं, हे पण मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो काही. मी तुम्हाला कोणत्या आधारे बोलतो, ज्यावेळेस मी काही क्रियेला बसतो ना, तर त्यावेळेस आमच्या साबरीमध्ये सर्वप्रथम बाबांनी स्थान प्रेतात्मांना पण दिलेलं आहे. जसं एक मनुष्याशी आपण संवाद करू शकतो, तसं आपण एक प्रेत, जिन, जिन्नात, पलित, भूत, प्रेत यांच्याशी सुद्धा संवाद करू शकतो. आणि ज्यावेळेस ती निगेटिव्ह ऊर्जा कोणाच्या शरीरामध्ये प्रवेश करते, एंटिटी प्रवेश करते, या गोष्टीला मी मानतो. का तर मी खूपदा काढलेली आहे एंटिटी आणि मी ते तुम्हाला प्रूफ पण करून दाखवू शकतो. तर ती एंटिटी आपल्याशी बोलते, संवाद करते. कमी ह्या अमुक वर्षामध्ये जन्माला आलते, अमुक वर्षाला मी वारली, अमुक वर्षापासून मी भटकते, अमुक वर्षापासून मी पुरुष किंवा स्त्रीच्या देहामध्ये आहे. आणि ज्यावेळेस आपण त्या स्त्री आणि पुरुषाला विचारतो की बाबा हा त्रास तुला कधीपासून होतो, तर ते काही लोक म्हणतात नाही, कळत नाही आम्हाला, ह्यो आत्ता व्हायला लागला. पण ती एंटिटी पूर्वपासून त्यांच्या देहामध्ये कार्य करते. फक्त त्यांची बॉडी जास्त निगेटिव्ह झाल्यामुळं ती जास्त प्रमाणात कार्य करते. मी असे खूप लोक पाहिले जे माझ्याकडे येतात का त्यांना ह्या एंटिटीचा त्रास आहे. काय एखादा अनुभव सांगा ना, असा एखादा अनुभव? बघा, नाव तर घेऊ शकत नाही. तर माझ्याकडं एक स्त्री आलती, त्या नर्स होत्या आणि त्या कॅथलिक होत्या. तर आमचे काही शिष्य होते, तर पहिले पूर्वरत ते त्यांच्याकडे गेल्यानंतर ते जे आतमध्ये जे प्रेत होतं ते प्रेत बोलू लागलं. स्त्री पुरुषाच्या आवाजामध्ये बोलायची. बाकायदा आमच्याकडे त्याचा व्हिडिओ पण होता, ती व्हायरल होऊ नये म्हणून मी ते डिलीट करायला लागलो. तर ती स्त्री पुरुषाच्या आवाजामध्ये. तर आमच्या शिष्याने आम्हाला सांगितलं का भाऊ असं एक स्त्री आहे, तिच्यामधून असा आवाज येतो. तर ठीक आहे, म्हटलं त्याला विचार फक्त तू कधीपासून याच्या देहात आलाय. तर त्याने सांगितलं भाऊ मी 3 दिवस झालो आलेलो आहे, पण मी 33 वर्षाचा होतो तेव्हा वारलो होतो आणि आता मी 56 वर्षाचा आहे. 33 वर्ष मी या भूतलावर भटकत होतो. म्हणजे त्याची एक व्याख्या होती. म्हटलं ठीक आहे, आता तुला काय पाहिजे? तर तो मला बोलला की भाऊ मला हिच्या शरीरामध्ये काही कालावधीसाठी राहून द्या, का तर मी 33 वर्ष मृत अवस्थेमध्ये माझा आत्मा भटकत होता. बोललो ठीक आहे. पण मी त्याला बोललो बघ, तो एक प्रेत आत्मेत आहेस आणि तो एक मनुष्य आत्मा आहे, तर हे योग्य नाही. का तर तिला पण प्रपंच आहे त्या माऊलीला. तुझी ज्यावेळेस आत्मा देहातून निघला तो मनुष्य देहात राहिला नाही, तू प्रेत योनीत गेला. तर मनुष्य योनी आणि प्रेत योनी खूप डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. तर तो बोलला ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर मी त्याला मुक्ती दिली, काढलं आणि त्याला त्याच्या स्थानावर ठेवलं. तर जशी भटके आत्मे असतात, तांत्रिक लोक जे पण सिद्धीला प्राप्त करतात, जसं जास्त करून आज मी तांत्रिक पाहिले, मुंजा हा प्रकार तुम्ही ऐकला. तर ज्यावेळेस छोटे बाळ वारतात, ज्याला शिशु म्हणतो आम्ही, तर शिशूंना जाळत नाहीत, त्यांना पुरतात.
तर जसेच लोक पुरून गेले ना, हम्म. तर जे तांत्रिक आहेत हे तांत्रिक जाऊन त्या शवाला काढतात आणि एक स्त्रीचं दूध आणून त्याला पाजून त्या आत्मेला वश करून आपल्या आधी करतात आणि आपल्या आधी करून त्याला एक स्थान देतात. त्या स्थानामध्ये त्याला पुजतात. बाबा अमुक अमुक काळी मी तुला अमुक वेळेस तुला खाद्य देईल, तो फक्त मी ज्या वेळेस तुला कार्य बोलत त्यावेळेस तू हे कार्य करून यायचं. आणि ती एंटिटी फक्त जो साधक आहे त्याला दिसते. मध्यंतरी माझ्याकडं होती हा प्रकार, तर आता आहे माझ्याकडं, पण मी तो थोडा काही कालावधीसाठी बंद ठेवलेला. का तर ह्या गोष्टीपासून काही गोष्टी होतात सर. ह्या चांगलं पण कार्य करतात आणि काही गोष्टींचं वाईट पण कार्य करतात. त्याच्यामुळं ह्या एंटिटी असतात. म्हणजे हा प्रकार आहे, त्या प्रकारे आपण त्याला तयार करतो. आणि जसा चेडा म्हणतो आपण, चेडा पण हा एक प्रकार आहे. जो चेड्यांमध्ये प्रकार आहेत वेगळे. जसा एक मनुष्य वारतो अपघाती, ज्यावेळेस तो अपघाती वारतो त्याचं कापड किंवा त्याच्या शरीराची कोणतीही वस्तू त्या स्थानावर तांत्रिक उचलून आणतात. आणि असं नाही का ती व्यक्ती वारली म्हणून ती घरी जाईल. त्याला एक मर्यादा आहे त्याचा आत्मा पण फिरायला. मध्यंतरी संभाजीनगर या स्थानी मी गेलतो आणि जात असताना मला एक एंटिटी जाताना दिसली होती. तर एक नदीचं स्थान होतं असं तलावासारखं आणि ती एंटिटी तिथून जात होती. तर मी पाहिलं आणि मी त्या एंटिटीला प्रश्न केला. तर ते एक साधूची एंटिटी होती आणि त्यांना एक तांत्रिकाने वश करून दुसऱ्यावर पाठवलं होतं आणि ते चालले होते. तेव्हा माझी नजर त्यांच्यावर पडली. तर मी त्या एंटिटीला थांबून, म्हणजे माझ्या पद्धतीने थांबून तिला विचारलं आणि आमचे कोणी जोडीदार होते त्यांनी तिला थांबवले. तर त्या एंटिटीने सांगितलं होतं का मी वयाच्या 95 वर्षापर्यंत भैरव साधना केली. मग आता बळ बघा त्यांचं किती. आणि ज्यावेळेस ती एंटिटी उभा राहते ना त्याच्यासोबत भैरव पण उभा राहतात. ही पण एक गोष्ट आहे. तर अशा एंटिटी मी पाहिल्या आहे. दुसरी गोष्ट, चेडा हा प्रकार तुम्ही विचारला. तर चेडा ज्यावेळेस एखादा माणूस रोगामध्ये वारतो, रोग म्हणजे सतत एक आजाराने वारतो, तर ज्यावेळेस तो वारतो ना त्याच्या काही खालच्या भागामध्ये एक वस्तू ठेवण्यात येते. तिचं नाव आपण घेऊन थोडं उघड नाही करू शकत. आणि ती काही कालावधीसाठी त्याच्या बॉडी खाली ठेवून नंतर ती वस्तू काढली त्याच्या आत्म्याला वश करून तशा प्रकारे लोक चेडा तयार करतात. झाली बरेच लोकांकडे हा भाग आहे. बऱ्याच लोकांकडे मी पाहिलेला आहे आणि बऱ्याच लोकांच्या शरीरामध्ये लोकांनी टाकलेला काढलेला सुद्धा आहे. आता ह्या समजा एखाद्यावर केलंय असं चेडा सोडलाय, समजा मुंजा सोडलाय, त्याची काढायचं तुम्ही कसं काढताय सांगू शकता का? काय त्याचं? आता बघा, सर्वप्रथम मी एक साधक आहे आणि प्रथम म्हणजे मी साबरी बीजाने चालतो. साबरी बीज म्हणजे आमच्या गुरु आणि सद्गुरू मच्छिंद्रनाथजी बाबा. साबरी जे पण असतं, जे साबरी करतात ना, ह्यांना कोणत्या सिद्धीची आवश्यकता नसते. ह्यांना कोणत्याही सिद्धीची आवश्यकता नाही. आज लोकांचं आहे का भाऊ तुम्ही ह्या सिद्धीला प्राप्त करा, पण मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही जर बाबांची कृपा प्राप्त केली, कृपा आणि सिद्धीत फरक आहे. कृपा प्राप्त केली ना तर तुम्हाला सिद्धी करण्याची आवश्यकता नाही आणि मी एक कृपेवर कार्य करतो, सिद्धीची मला आवश्यकता नाही. तर ज्यावेळेस मी ही एंटिटी काढायची, ज्यावेळेस माणूस समोर येतो तर ते एंटिटी दाखवती कधी काय, त्यावेळेस मी तिच्याशी बोलतो. त्याच्यानंतर मी माझ्या गुरूंशी संवाद करतो आणि गुरु मला सांगतात. गुरूंनी काही गोष्टी मला दिलेल्या आहेत, त्या माध्यमातून गुरूंनी मला सांगितलेलं ही गोष्ट हिच्यावर अशी केल्याने ही एंटिटी गुरूंनी दिलेल्या माध्यमातून मी ही गोष्ट करतो आणि त्याच्यातून लोकांना बराचसा फायदा होतो. ही प्रोसेस करताना म्हणजे ते आत्मा तुम्हाला पण त्रास देऊ शकते ना? असं देऊ शकते, पण कसं असतं दादा, मी तुम्हाला सांगितलं का गुरुबळ आयुष्यामध्ये खूप प्रकार पाहिजे. अशा पण खूप गोष्टी आहेत. मी एक गेवराई जिल्ह्यामध्ये गेलतो. त्या स्थानामध्ये जे मुंजा जो प्रकार बोलले ना तुम्ही, तर त्या घरचे 3 बाळ वारलेले आहेत आणि ते लोक मुंजा स्वरूपात त्यांना पुजतात. तर त्या माऊली ज्या आहेत त्यांना एवढ्या प्रखर वेदना आहेत, पायी, पोट, डोक्यामध्ये होत्या. द्याल त्या माझ्याकडे. तुम्ही पाहिलं होतं, त्यांना सांगितलं अशी एंटिटी हो म्हणे. म्हटलं त्या एंटिटीला तुम्ही पोचू नका. मी त्या एंटिटीला म्हणजे बंद करण्यासाठी मी तिथे गेलतो.
तर त्यावेळेस ती एंटिटी माझ्यावर थोडीशी हेवी झाल्याचा प्रयत्न करत होती, पण झाली नाही. तर आमच्या गुरुचं बळ आमच्यावर होतं. म्हणजे अशा अनेक गोष्टी होतात, असं नाही का होत नाही, होतात. पण गुरूंचं बळ एवढं तुमच्या पाठीशी आहे का त्या माध्यमातून ते तुम्हाला त्रास देऊ शकत. आता तुम्ही कसं चांगलं कार्य करतात, पण याचा दुसरा पार्ट असा पण आहे, काही लोक तांत्रिक मांत्रिक. हे बघा, तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे. एक प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे. एक आईबापांच्या पोटून एक बाळ जन्माला येतं, पुन्हा दुसरं बाळ जन्माला येतं. पण जे बाळ पहिलं आले त्याची बुद्धी वेगळी आहे आणि दुसरं बाळ जन्माला आले त्याची बुद्धी, ते तुमच्यावर आहे. जे साधक आहेत हे त्यांच्यावर आहेत, ते कशासाठी करतायत. का भाऊ त्यांना फक्त लक्ष्मी हवी आहे किंवा त्यांना जगाचं कल्याण करायचं. कल्याण करण्याची तर आमची पात्रता नाहीये. मनुष्याची पात्रता कल्याण करण्याची नाहीये. ज्याचं त्याचं कल्याण ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने आणि कर्माने होतं. तर हे तुमच्यावर आहे, तुम्ही हे शिकता कशासाठी. आज मी खूप लोक पाहिले आहेत का ते, काही लोकांना राग पण येईल, ठीक आहे, पण मी एक सत्य बोलतो. मी काही लोक पाहिले आहेत का ते फक्त निगेटिव्ह आणि निगेटिव्ह करतात, पॉझिटिव्ह करत नाही. आणि काही लोक मी पाहिले ते पॉझिटिव्ह करतात, ते निगेटिव्ह करतात. आणि मी काही लोक असे पाहिले निगेटिव्ह बी करतात आणि पॉझिटिव्ह बी करतात. म्हणजे त्यांच्या हिशोबाने करतात, त्यांच्याकडे जशी व्यक्ती येईल त्या हिशोबाने करतात, असे मी लोक पाहिले. आता काही तांत्रिक मांत्रिक म्हणतात तुला हे वश करायचं असलं तर एखादी स्त्रीची बली द्यावा लागेल, एखाद्या जीव हत्या करावं लागेल, असं पण सांगतात. हे बघा, मला एक गोष्ट सांगा, ईश्वराने जीव हा खूप अनमोल दिलाय. पशु पक्षी मी प्रत्येकाची जीवाला मी जाणतो. सर्वप्रथम ते जे लोक बोलतात का तुम्हाला बळी द्यावा लागेल, स्त्री बळी द्यावा लागेल. अहो, त्या स्त्रीच्या पोटून आमचा जन्म झालाय, त्या स्त्रीच्या पोटून जगाचा जन्म झालाय. त्या स्त्रीला बळी दिल्याने कोणती स्त्री खुश होईल, कोणती देवता खुश होईल, कोणता देव खुश होईल, हे सांगा. ही एक अंधश्रद्धेवर गोष्ट आहे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आमच्या संप्रदायामध्ये एक गोष्ट गृहीत धरल्या जाते, जिथं म्हणजे सांगण्याच्या तोरवर मी जनतेला सांगत नाही, एक सांगण्याचा प्रयत्न करतो का जिथं 100 बकरे कापले जातात तिथं एक कोंबड्याचा बळी धरतात, आणि जिथं 100 कोंबडे कापले जातात तिथं एक लिंबाचा बळी धरतात. आणि नाथ संप्रदायामध्ये लिंबू कापण्याचा पण आदेश नाही. हे तुम्हाला मी प्रकार सांगतो. नाथ संप्रदाय म्हणजे फक्त आणि फक्त भस्मावर चालतो आणि जलावर चालतो. जो ओरिजिनल संप्रदाय आहे तो. नाथ संप्रदायामध्ये लिंबू कापण्याची सुद्धा प्रथा नाही. म्हणजे हे बळी देतात लोक. आता मडी मायंब्यांच्या आपण बघतो, आता यात्रा चालू आहे, आता तिथं असतं बकरे कापतायत. आता सध्या आताची स्थिती जरी पाहिली ना, पण आता सध्या चालू असेल तिथं. ठीक आहे, तो जो तुम्ही प्रभाव, तो जो तुम्ही पार करताय, मला एक सांगा का तुम्ही आहात, तुमचे पूर्वज आहात. बळी प्रथा ही पूर्वजांपासून आहे, आजपासून नाही. आणि मी स्वयं मानतो का बळी ही प्रथा आमच्या नाथ संप्रदायामध्ये नाहीत. स्वयं मच्छिंद्रनाथजी बाबांना ज्यावेळेस बाबा 7 वर्षाचे होते है ना, त्यावेळेस बाबांना त्या गावचे जे चेटुकळे लोक करणारे होते, हे मांसाहार करायचे. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं का बाबांनी ज्या गोष्टीला हात लावले तर ते प्रखर गोष्टीने चालायचं, ते म्हणायचे अरे तुझ्या घरात चेटूक करणारा जन्माला आलाय का, काय म्हणायचे का तुझ्या घरात चेटूक करणारा पोर तू आणलाय. अरे यार, तर बाबांना ज्यावेळेस त्यांनी ह्या गोष्टी केल्या तर बाबांना त्यांनी एक बनवलेला माशाचा तुकडा होता समोर, बाबांनी तो तुकडा घेतला आणि जलामध्ये टाकला, तो मासा जिवंत झाला. भले आज लोक कोणतीही गोष्ट माझ्या गोष्टीला मानू अथवा नाही मानू, पण या रिअल गोष्टी आहेत झालेल्या. मग बळी प्रथा ही आहे का? बाबांनी कोणत्या गोष्टीमध्ये बळीचा प्रथाचा उल्लेख आहे दाखवा. नाथ संप्रदायामध्ये कानिफनाथांचा सांगा, जालिंदरनाथ बाबांचा सांगा, मोठ्या बाबा गोरक्षनाथांना तर चालणार नाही. आणि गोरक्षनाथांची तर समाधी नाही, भ्रमण करतात, भ्रमण आहे, गुप्त शिवरूपाई भ्रमण आहे. तर हे जे आहे, मला हे सांगा का कोणत्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे का बळी द्यायला पाहिजे. पूर्वी काळी कसं होतं, काही लोकांचं शिक्षण नव्हतं आणि जसे कोणी गुरु आहेत, गुरु जे म्हणतील त्याच पद्धतीने लोक चालायचे. आणि काही लोकांना ते गुरुतत्व पटलं, त्यांनी त्या तत्वाने सांगितलं. काही लोकांना ते नाही पटलं, लोकांनी त्यांचा विरोध केला. आणि आज या घडीला तुम्ही सत्य बोला, तुमचा लोक विरोध करतील. दादा, तुम्ही असत्याचा साथ देणार, तुम्ही यश प्राप्त करणार, पण तुम्ही सत्य बोलणार, तुम्ही एकटे राहणार. आणि नाथ संप्रदायामध्ये म्हणतात ना, 100 घर भटके हो नाथ घर लटके.
अर्जुन नाथ घर भटके व दर दर भटके, ही नाथ संप्रदायाची शिकवण. तर नाथ संप्रदायामध्ये बळी हा प्रथा कुठं नाही. ठीक आहे, आज हल्ली लोक करत असतील, पण नाथ संप्रदायामध्ये कुठं नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना, हे थांबायलाच पाहिजे. नाथ संप्रदाय हा सुख, समृद्धी, आनंदाचा मार्ग आहे, ज्ञानाचा मार्ग आहे, योग साधना, ध्यारणा ह्याचा हठयोग करणारे आहेत. हठयोग योगी करतात, हे ग्रहण करतील. हठयोगाचे साधक मोठे बाबा आहेत मच्छिंद्रनाथजी. मग बळी ही प्रथा नाथ संप्रदायात नाही. कारण यामुळे काय होतं, हे अंधश्रद्धेकडे जातं जास्त. हे बघा, मी तुम्हाला ह्यापूर्वी पण एक गोष्ट बोललो, श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये फरक. श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धेकडे नका. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये फरक. मी म्हणतो लोकांना तुम्ही श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नका ठेवू. बळी हा प्रथा नाहीये. माझी पण लोकांना एक विनंती आहे की ही प्रथा लोकांनी करू नये. का? कर्म हे शेवटी कर्म आहे. कर्म हे प्रत्येकाकडे येत आहे. कर्म आज ना उद्या येणार. आणि मला एक गोष्ट सांगा, आज तुमच्या पॉडकास्टद्वारे पण मी लोकांना एक सांगण्याचा प्रयत्न करतो, जे आपण इष्टांना आपण नैवेद्य ठेवतो, एक बकरा बी तुम्ही कापला तरी नैवेद्य तुम्ही केवढं ठेवणार आहेत त्यांना? एवढंच ठेवताल ना, पूर्ण बकरा तर नाही ठेवणार ना. कोणता कोंबडा पण तुम्ही कापला त्याचं पण नैवेद्य एवढंच ठेवणार. मग बळी प्रथा काय आहे आणि का करायची बळी प्रथा? माझं एक प्रत्येक साधकाला सांगणं आहे, कारण नाथ संप्रदाय खूप मोठा आहे, खूप महान आहे, खूप सिद्ध साधक आहेत, आणि बळी प्रथा ही आमच्या संप्रदायामध्ये नाही. आणि कोणत्या धर्मात पण तिचा असा उल्लेख नाही खास करून का तुम्ही बळी द्यायला पाहिजे. ठीक आहे, काही लोकांनी पूर्वी बोलले होते का आमचं हे कार्य सिद्ध झालं, आम्ही तुम्हाला असं करू. काही वेगळे लोक मानणारे होते, आम्ही हे नैवेद्य तुम्हाला ठेवू, लोकांनी तो ठेवला, आम्ही हे नैवेद्य तुम्हाला ठेवू. ही अशी एक प्रथा पडली. खास त्याचं एक हे नाहीये, आपल्या दृष्टीने माणसांनी स्वतःच्या दृष्टीने केलेली गोष्ट आहे. खरा नाथ संप्रदाय तुम्ही जप करा, स्वतःशी एकनिष्ठ राहा आणि गुरुशी एकनिष्ठ राहा. हा संप्रदाय कोणाची अवहेलना करू नका आणि कोणालाही आपल्या अवहेलनेमध्ये सामील करू नका. हा नाथ संप्रदाय आहे. आता तुम्ही बोलता म्हणले गुरु गोरक्षनाथ म्हणजे अजून पण भ्रमण करतायत. हो, ते आहे का असं, म्हणजे कुठं दिसलेत असं कोणाला? असं हे आहे, ज्या वेळेस दिसले अनेकांना त्यांचा दृष्टांत झाला, अनेकांना होत आहे. आणि जे सिद्ध साधक आहे यांच्या स्वयंसोबत बाबा बोलतात. फक्त कलियुगाच्या प्रमाणे जर एक सिद्ध साधक आहेत, बघा बाबांना भ्रमण का आहे ही पण एक गोष्ट आहे, त्याच्यामागचं एक लॉजिक आहे. का? पुढे चलून सर्व नाथांनी जर समाधी घेतली तर पुनर्रूपी जन्म, आणि आज जर समाधीस्थ गेले तर पुढं पण लोकांना संप्रदाय पण, आणि जे लोक सृष्टीवर आहेत संप्रदाय चालण्यासाठी एक प्रखर गुरूंची हे असते. तर ज्यावेळी जास्त प्रमाणात कलीचा प्रसार होईल, कली म्हणजे काय? व्यभिचार, नैतिक कृत्य आणि लोकांविषयी द्वेष, जीवहत्या, हे कलीचं स्वरूप आहे. ही जास्त प्रमाणात होणार. स्वयं गोरक्षनाथ पुन्हा सृष्टीवर येणार. आणि हे कोणत्या धर्मग्रंथाच्या आधारित सांगत नाही, हे एक भक्तीच्या आधारे मी तुम्हाला सांगतो. मी जे पण तुम्हाला बोलले भक्तीच्या आधारित सांगतो, हे धर्मग्रंथाच्या आधारित नाही. धर्मग्रंथाच्या आधारित वेगळ्या लेखण्या आहेत, भक्तीच्या आधारे वेगळ्या. ज्यांना बाबांची कृपा प्राप्त होती, ज्यांना बाबांच्या दृष्टांताद्वारे गोष्टी कळतात, ज्यांना बाबांचा साक्षात्कार होतो, ह्या गोष्टी बाबा त्यांना देतात. ज्या वेळेस तुम्हाला बाबांनी निवडलं, समजा तुमच्या ओठावर त्या गोष्टी आल्या, तवर येणार. तुमच्या बुद्धीमध्ये प्रकाश तेव्हाच पडणार ज्यावेळेस सद्गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला असणार. बस. तर महाराज, पॉडकास्ट तर खूप मस्त झालाय. आता शेवटाकडे आलोय आपण. तर तुम्ही लोकांना आता सध्या काय संदेश द्याल? जो भक्ती करतो मनाने, नाथ त्याच्या भक्तीला हाक देतात. माझं फक्त एक जनतेला एक लोकांना एक सांगणं आहे का सौम्य भक्ती करा, जाप करा, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. तुम्ही जेवढा जाप करता आणि जेवढा गुरूंवर विश्वास टाकता तेवढं तुमचं कल्याण हे सत्य आहे. आणि याच्यापासून तुम्हाला फायदा तर आपण ही गोष्ट एक लालचाने पाहतो, पण एक भक्तीसाठी मी म्हणतो, एक आवड म्हणून भक्ती करा. बस तेवढं माझं जनतेला सांग. तर मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण शाबरी विद्या, तंत्र, मंत्र, यंत्र हे नेमकं काय आहे, ब्लॅक मॅजिक काय आहे,
प्राण्यांची बळी देणे ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे यावर सखोल चर्चा केली आहे. तर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. ओम नमो हरी. आदेश.